अंपायर कोण आहे तिथं? अंपायर आलेत का? नवीन बॉल घेऊन या, नवीन बॉल. हो अंपायर बॉल घेऊन या. आहे की त्या बॉक्समध्ये, राईट साईडच्या बॉक्समध्ये. ओ विक्रम गायकवाड साहेब फिल्डिंग लावा पटकन. विक्रम गायकवाड साहेब फिल्डिंग लावा. चला अंपायर्स, लेग अंपायर कोण आहे? अंपायर आणि लेग अंपायर कुठे आहेत? प्लीज लवकर या प्लीज. मैदान क्रमांक 1 वरती सामना आता सुरू होत आहे. आता मैदान क्रमांक 2 वरती सुद्धा आपण लगेच टॉस करणार आहोत आणि मैदान क्रमांक 2 वरती सुद्धा आपण लगेच सामना सुरू करणार आहोत. मैदान क्रमांक 1 वरती सामना सुरू झालेला आहे. स्कोरर हात करा. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू या दरम्यान डॉट. मैदान क्रमांक 1 वरती सामना सुरू झालेला आहे. जरतारी फायटर्स आणि त्याचबरोबर त्यांच्या विरोधात सामना आपण पाहतोय. मैदानाच्या आत मुकुंद कंस्ट्रक्शन हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार 6 रन. षटकार 6 रन. संग्राम आणि संग्रामच्या जोडीला असणारा फलंदाज आपण पाहतोय जो आहे तो इथे संग्राम आणि अमोल बरोबर. टोटल स्कोर जो आहे तो 7. धावा. षटक क्रमांक पहिलं म्हणजे संपले गेले. प्लीज चला चला प्लीज चला प्लीज चला चला या. आणि अमोलच्या पाठमधून आपण पाहतोय चेंडू सुंदर खेळला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. तिथे 1 धाव. धावरेखेकडे पुढे जाईल. धावसंख्या जी आहे ती 8 धावा. धावा बालकावरती या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. आणि संग्रामच्या बॅट मधून या दरम्यान आपण पाहतोय चेंडू पोहोचला जाईल. लॉंगॉनला सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 रन. दुहेरी अंक धावफलक 14 रन. या दरम्यान परत एकदा गॅप मध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल. त्या दरम्यान 1 धाव. धावफलक इकडे पुढे जाईल. संघाची धावसंख्या 15 धावा. 15 रन. 15 वरती धावफलक. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती जो आहे
तो हो सूर्यप्रकाशचा फटका क्षेत्ररक्षण सुरेख योगीराज, असेल. आज चला. हे चला चला आज चला तुमची टीम आज चला. हे आत या ना आत या, आत White या. ball. हो भाऊ आज चला पटकन. हो पण नंतर व्हाईट बॉल आहे. टॉसला तर चला ना. ते तुम्ही नाही म्हणून चाललंय. परत एकदा वाईट. धाबलक एकने वाढेल. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते ती आता हे अनिकेत, टॉस तर. हा, या लवकर पळत जावा. मी तो पण टॉस करून घेतो. आणि इथे मात्र जीवदान. इथे जीवदान आहे. धाबलक धावसंख्या 18 वरती स्थिर आहे. धाबलक गोलंदाजीवरती तयार. अक्षयच्या बॅटमधून आपण पाहतोय क्षेत्ररक्षण लाजवाब. इथे मात्र क्षेत्ररक्षण सुरेख प्रकारचं पाहायला मिळतंय. अक्षयच्या बॅटमधून आपण पाहिले एक सूर्यप्रकाशचा फटका खेळला गेला होता. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापलेकर धावसंख्या 18 धावा, 18 रन विदाउट लॉस. नाबाद 18 धावा या ठिकाणी आपण पाहतोय. ओ पीजी आणि- ग्रुप. ओ भाऊ फोटो फोटो काढाल तरी आतमध्ये. नो बॉलचा इशारा अरे वे. याच्यामध्ये पंचांचा आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा चेंडू फ्री. अश्रफ आपण पाहतोय इथे खूप जबरदस्त कामगिरी करताना आपल्याला पाहायला मध्ये अश्रम काळे. दुसऱ्या बाजूने संग्राम कदम त्याच्या जोडीला आपण पाहतोय. नाबाद ही जोडी आहे. 20 धावा आहेत. फ्री और ये चेरन षटकार. आणि या दरम्यान हो क्या बात. सुरेख जेल फलंदाज बाद. थँक्यू डी सागर. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल अमोल पाटील. नवीन फलंदाज अमोल पाटील आहे. आणि सुरेख प्रकारचा इथे मात्र चेंडू 10 धावा. इथे जेल सुट आणि 10 धावाल्या. आपल्याला फायनल पर्यंत आवाज थोडासा ठेवायचा आहे. फायनलसाठी जरा वेगळा आवाज आपल्याला द्यावा लागेल. ओ हा चेंडू तेज तरार. भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज अभय जगताप गोलंदाजी मार्कवरतीचे आहेत. उजव्या हाताने सूर्य प्रकारचा फटका. चेंडू या दरम्यान स्क्वेअर लेगला जो खेळला आहे तिथं करण एक पाटील धावेत. साहेब, करण पाटील साहेब, नगराध्यक्ष पारोळा जिल्हा जळगाव यांचे एमईए तर्फे हार्दिक स्वागत. करण पाटील साहेब यांच्यातर्फे या एलिमिनेटर 1 चा टॉस खेळत आहोत आपण. सागरजी या, अध्यक्ष या, नंदू साहेब या. हे सही आहे तू पण. फोटोग्राफर हे अरे टोटल स्कोअर जो आहे 37. 37 धावा आहेत. 3 षटकं संपली. 1 बाद 37. नवीन गोलंदाज मार्कवरती जो आलाय. बॉलर नेम विक्रम सर साहिल. साहिल आपण पाहतोय या ठिकाणी. जो गोलंदाजी मार्कवरती आपल्याला जो पाहायला मिळतोय व्हाईट बॉल साहिल मगरचा. धाबलक धावसंख्या वाढेल 38 वरती. धाबलक 1 बाद 38. उजव्या हाताने साहिल.
सूर्यप्रकाशचा परत एकदा फटका. इथे खेळण्याचा प्रयत्न होता. फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडवला जाईल. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. 38 वरती धापलके. 14 षटक चालू असताना आणि इथे मात्र झेल झालाय. अमोल पाटीलच्या रूपाने धक्का क्रमांक दुसरा. आडी प्लीज फिल्डिंग लावा लवकर. आडी प्लीज. आपण इथं पाहतोय मैदान क्रमांक 1 वरती जो काही सामना चालू आहे तो सामना आहे मुकुंद कंस्ट्रक्शन यांच्या विरोधात जरतारी फायटर्स. अंपायर 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 टॉस झालाय. चला बॅटिंग बॅट्समन पहिले 2. चेंडू परत एकदा डॉट. एक फक्त वाईडच्या रूपाने एक धाव आलेली. बाकी कुठलीही धाव आतापर्यंत साहिलने खर्च केली नाही. आणि यावेळेचा चेंडू परत एकदा शरीरावरती आपल्याला जो पाहायला मिळतोय. चेंडू डॉट. शेवटचा एक चेंडू आहे. 4थ्या षटकातला 38 धाव आहेत. गोलंदाज तयार. गोलंदाज मार्क होती परत एकदा 55 पार करून. सूर्यप्रकाशचा दोन फटका क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. एक धाव धापलक एकीने वाढेल. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते. 4 षटकं संपली जातील आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये 39 धावा. 39 लॉस ऑफ 2 विकेट्स अँड 4th ओव्हर कंप्लीट. हे बॅट्समन आलेले आहेत. आडी आहे. आडी बॅट्समन आले. बॉलर नेम रोहित सर का? बॅट्समन बॉलर रोहित का? नाही, मला तो गोलंदाज बदललाय. चला ऑल द बेस्ट. एक नवीन गोलंदाज कदाचित गोलंदाजी मार्कवरती येताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज बदललाय आणि गोलंदाज मार्कवरती स्वप्नील कुंभार पाव्या गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. समोरच्या बाजूला फलंदाज माऊली कुंजीर आणि संग्राम कदम ही जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. आणि या दरम्यान पहिला चेंडू या दरम्यान जो खेळलाय लॉंग ऑनला सीमारेषेच्या बाहेर. षटकारचे रन 45 रन 45 धावा. परत एकदा चेंडू मात्र मिडविकेटला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण सुरेख. इथं फिकी या दरम्यान लाच्या बाबा असेल. धाबा धाव संख्या 46. 2 बाद 46 धावा आहेत. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना स्वप्नील कुंभार याच्या रूपानं. संग्राम स्ट्राईकला. इथे चेंडू डॉट. चेंडू निर्धाव असेल. वास्तविक पाहता माऊली कुंजीर जो आहे फक्त 5 चेंडू आतापर्यंत खेळलाय. टाकले चेंडू एकूण 27. त्यातले फक्त 5 चेंडू माऊलीच्या वाटेला आले आणि त्यांनी आपल्या संघासाठी 8 धावा ज्या बनवलेल्या आहेत. इथे चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार आहे. पन्नास धावा पूर्ण. जरदारी फायटर्स अर्धशतक संघाचं पूर्ण होते. 50 रन कंप्लीट. या दरम्यान जोरदार चेंडू खेळण्याचा प्रयत्न आणि 50 धावसंख्येवरती धक्का क्रमांक 3. थैंक यू. और बदनाम तो वही लोग होते जिनका नाम होता है, जिनका नाम नहीं होता वो बदनाम नहीं होते. इथं आपण पाहूया 50 धावा तर आहेत. 3 फलंदाज बाद झाले. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये जे चालू असताना अजून एक चेंडू यायचा बाकी आहे आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असेल अभिषेक मोरे. हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्वप्नील कुंभार परत एकदा गोलंदाजीवरती तयार. शेवटचा एक चेंडू 5व्या षटकातला. 9 षटकांचा सामना आहे आणि इथे मात्र खूप चांगल्या प्रकारचा प्रयत्न केला गेला होता चेंडू खेळण्याचा. षटक क्रमांक संपलं जाईल 5वं. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकर धावसंख्या 3 बाद 50 धावा धावा फलकावरती आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. इथे पहा संदीप पवारने 100 टाकलं 7 धावा खर्च केल्या. अक्षयने 100 टाकलं 11 धावा खर्च केल्या. अभयने 1 षटक टाकले 19 धावा खर्च केल्या. साहिलने फक्त 2 धावा खर्च केल्या. स्वप्नीलने 11 धावा खर्च केल्या आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 50 धावा धावा फलकावरती आपण पाहतोय. 50 रन आणि आता सी ओव्हर आहे. मी इथं सकाळी आल्यानंतर विचारलं की ही सी ओव्हर काय आहे तर त्यांनी एक गोष्ट सांगितली की आम्ही आमच्या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघामध्ये 12-12 खेळाडू घेतले. बॉलर नेम साहिल नाव सांगा.
सी ओव्हर मुकुंद पाटील स्वतः गोलंदाजी मार्कवरती आहेत. आम्ही विचारलं की सी ओव्हर हा काय फंड आहे. त्यांनी सांगितलं की आता ही 9 खेळाडू ज्या मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत 3 खेळाडू मैदानाच्या बाहेर असतात, मग त्यांना पण खेळण्याची इच्छा असते आणि म्हणून सी ओव्हर ही एक कॅटेगरी आपण या स्पर्धेमध्ये तयार केली. 9 षटकांचा सामना ठेवला आणि मैदानाच्या बाहेर असणारे मात्र जे काही 2 खेळाडू आहेत त्या 2 खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी पाठवलं जातं आणि तेही मात्र कमी नाहीत. त्यांच्या बॅटमधून सुद्धा षटकार येताना आपण पाहतोय. धापलक वाढेल, षटकाराच्या रूपाने अब तक 56. 56 लॉस ऑफ 3 विकेट्स. वाईट धापलक 57. रमेश धोनी साहेब आपण पाहतोय इथे फलंदाजी मार्कवरती आहेत. इथे परत एकदा षटकार. हा अजून एक षटकार आलाय. धापलेकर धावसंख्या 63. 2 षटकार आलेत सी ओव्हरला. कुणी खेळलेत? रमेश ढोणे साहेबांनी. आणि पुढच्या चिन्हवरती ईट का जवाब पत्थर से, खून का बदला खून. ज्यांनी षटकार खेळले त्यालाच बाद केले. चार बाद 63 धावा आहेत. सी ओव्हर आपण पाहतोय जी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. मुकुंद पाटील सर आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर आहे. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. एक शेवटचा चेंडू तो मात्र वाईड आहे. अजून एक चेंडू अतिरिक्त अजून टाकावा लागेल. 64 धावा आहेत. 6वं षटक चालू. परत एक वाईड आलाय. धाबलेकर धावसंख्या 65. अजून एक चेंडू टाकावा लागेल मुकुंद पाटील सरांना. इथे मात्र आपल्याला पाहायचं नो बॉलचा इशारा. बिमर चेंडू आहे, कमरेपेक्षा जास्त उंची चेंडूला होती म्हणून नो बॉल. इथे 2 धावा आल्या आणि पुढचा चेंडू फ्री हिट असेल. धाबलेकर धावसंख्या 67 धावा आहेत. 67. षटक क्रमांक आपण पाहू मैदानाच्या आतमध्ये. इथे 6 षटकं संपलीत. 67 धावा. 67 लॉस ऑफ 4 विकेट्स. शेवटची 3 षटकं अजूनही टाकायची बाकी आहेत. मैदान क्रमांक 1 हे जरतारी फायटर्स संघाचं घरचं मैदान आहे आणि पाहुणा संघ जो आहे तो मुकुंद कंस्ट्रक्शन आहे. कारण मुकुंद कंस्ट्रक्शन नेहमी खेळताना मैदान क्रमांक 2 वरती पाहिलं होतं. हा संघ मैदान क्रमांक 1 वरती खेळण्यासाठी आलाय म्हणजे इथं हा पाहुणा आहे. गोलंदाज क्या नाम आहे गेंदबाज का? सचिन. आणि सचिनच्या पहिल्या चिन्हवरती चौकार खेळला गेलाय. सचिन काळेवरती आक्रमण. चौकारच्या पाठोपाठ एक षटकार. धापलेकर धावसंख्या 77 धावा आणि त्यानंतर एक सिंगल. धापलेकर 78. धावा आहेत. क्या बात आहे. जबरदस्त कामगिरी दरम्यान आपण जे पाहतोय माऊलीच्या बॅटमधून एक षटकार येताना पाहायला मिळाला. 85 धावा आहेत. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू सुंदर त्या खेळला. धावबाचा प्रयत्न. 1 धावेल. धापलेक वाढेल. संघाची धावसंख्या 86 धावा आहेत. 7 ओव्हर संपल्यात. 86 धावा बनवल्या. 4 फलंदाज बाद आहेत. अजून 2 षटकं टाकायची बाकी आहेत. आणि विशेष म्हणजे काय इथे माऊली खूप जबरदस्त कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. गोलंदाज मार्कवरती. हो हा चेंडू या दरम्यान अतिशय सुरेख असेल. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव असणार आहे. गोलंदाज मार्कवरती गोलंदाज आलाय खुशाल पाटील. आपण पाहतोय गोलंदाज मार्कवरती आलाय आणि खुशाल पाटीलच्या पहिले 2 चेंडू डॉट गेलेले आहेत. आणि इथे मात्र नो बॉल, नो बॉल, नो बॉल, नो बॉल. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. मराठीमध्ये एक म्हण आहे माहितीये, दैवत येतं आणि कर्मण येतं. सेट झालेला फलंदाजी तर बाद झाला होता पण गोलंदाजाने नो बॉल टाकला.
आणि पुढचा चेंडू त्यांनी खेळलाय, परंतु तो फ्री हिट होता, तिथं मात्र वाचला गेलाय. 87 धावा आहेत. इथे आपण पाहतोय परत एकदा डॉट बॉल येतोय. आतापर्यंत जे काही चेंडू टाकलेत फक्त नो बॉलची एक रन आहे. आणि नो बॉल, दुसरी नो बॉलची एक रन आली. 88 धावा आहेत. पुढचा चेंडू फ्री. आणि परत नो बॉल. हा तिसरा नो बॉल आलाय. माऊलीला खूप मोठी संधी आहे, 3 वेळा संधी आहे आणि यावेळेस संधीचं सोनं झालं. पा षटकार आलाय, शेवटच्या चेंडूवरती षटकार आलाय. इथे षटक क्रमांक संपला जाईल. 8वं टोटल स्कोर आहे 95, लॉस ऑफ 4 विकेट्स, 95 धावा. आता शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्कवरती विक्रम. शेवटचा षटक आता विक्रम गोलंदाजी मार्कवरती आणि समोरच्या बाजूला अभिषेक मोरे. 3 चेंडू आतापर्यंत खेळलेत, 1 धाव संघासाठी बनवली गेली. हा चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. विक्रमचा चेंडू अतिशय लाजबाब. 95 धावा आहेत, 4 बाद 95. व्हाईट बॉल. धाबलक वाढेल. संघाची धावसंख्या 96 धावा, 96, लॉस ऑफ 4 विकेट्स, 4 बाद 96. सूर्यप्रकाशचा फटका. इथे मात्र काय मिळणार आहे पहा, 10 धावा मिळणार आहेत. टोटल स्कोर 106, 10 धावा मिळणार आहेत. व्हाईट बॉल. एका चेंडूवरती या स्पर्धेमध्ये आपण 10 धावा सुद्धा पाहू शकतो रिअल बॉलवरती, म्हणजे जिथं वाईड नाही, जिथं नो नाही. इथे आपण पाहतोय चेंडू सुंदर खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल येईल. धाबरेक वाढेल. संघाची धावसंख्या 108, 108. अजून 3 चेंडू यायचे बाकी आहेत. विक्रम तयार आणि चौकार 4 रन. धाबरेक धावसंख्या 112 आणि माऊली कुंजीर नाबाद 36 धावा आहेत माऊलीच्या. जबरदस्त फलंदाजी माऊलीची. नाबाद 36 धावा माऊलीच्या आपण पाहतोय. आणि षटकार. धाबरेकर धावसंख्या 118 धावा. आता शेवटचा चेंडू, नाबाद 42 धावा. विक्रम गायकवाड. शेवटचा षटक आपण पाहतोय, शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू आहे. 118 धावा आहेत. व्हाईट बॉल. धाबलेक 119 आणि चेंडू अडवलाय. 1 धाव आली. दुसरीचा प्रयत्न केलाय, डायरेक्ट हिट, फलंदाज बाद. माऊली बाद झालाय. पण माऊलीची खेळी आपण जर पाहिली तर माऊलीने आपल्या संघासाठी बनवल्या त्या एकूण 43 धावा आणि संघाची धावसंख्या 120, 121 बनवायच्या आहेत.
बॉलर नेम विराज. 120 धावा झाल्यात. 121 धावा बनवायच्या आहेत. आणि सामन्याचं महत्त्व पहा काय की आतापर्यंत तुम्ही जेवढं मेहनत घेतली, जेवढं कष्ट घेतलंय, त्या कष्टाचं चीज इथं तुम्हाला करावं लागेल. कारण तुम्ही इथं जिंकलात तर पुढच्या सामन्यात खेळता येईल. इथं तुम्ही पराभूत झालात तर या स्पर्धेच्या बाहेर जावं लागेल. त्यामुळे इथे जिंकल्याशिवाय पर्याय नाही आहे. यू बॉर्न टू विन. आमचा जन्म जिंकण्यासाठीच झालाय हे मात्र दाखवून द्यावं लागेल, लढावा लागेल. 121 धावसंख्येचा पाठलाग इथं करण्यासाठी मुकुंद कंस्ट्रक्शनच्या माध्यमातून आघाडीची जोडी खुशाल पाटील, सचिन काळे आणि पहिली गेंद सीमा रखेगा बार 6 रन. पहिला चेंडू आक्रमक झालाय. फलंदाज खुशाल. परत एकदा आपण पाहतोय हा चेंडू सुरेख असेल. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. क्षेत्ररक्षण सुरेख. अभिषेक मोरे या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षण परत एकदा लाजवाब असेल. महाराष्ट्र पोलीस आमचे मित्र प्रवीण कामटकर सर, आपण कुठं असेल तर संपर्क साधा, विनंती असेल. क्षेत्ररक्षण सुरेख आणि इथे चेंडूची फिकीपर्यंत घेतली एक सिंगल. धाबलक एकने पुढे जाईल. धाबलक धावसंख्या 7 रन. 7 खंडांमध्ये आपलं जग विभागले गेले आणि इथं 5 चेंडू कुठे पोहोचलाय. 10 धावा मिळणार आहेत, ज्याला या स्पर्धेमध्ये डस्सा म्हणतात. आणि 52 पत्त्याचा जर कॅट जर असेल तर त्या या 52 पत्त्याच्या कॅटच्या भाषेत मेंढी. 10 धावा आले. त्याच्या नंतर एक सिंगल आली आणि टोटल स्कोर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा. इथं 5 चेंडूत 8 आल्या आणि एका चेंडूत 10 आल्या. 18 झाल्यात. उर्वरित चेंडू शिल्लक 48. बनवायचे 103. 48 चेंडूमध्ये 103 धावा या दरम्यानच्या बनवायच्या आहेत. आणि इथे मात्र झेल. इथे झेल झालाय. फलंदाज बाद होईल. सचिन काळे वैयक्तिक 11 धावसंख्येवरती झेल बाद. सचिन धाबलक धावसंख्या आपण पाहतोय जी आहे ती 18 धावा. 18 धावसंख्येवरती या दरम्यान अगदी फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज सुनील हा नवीन फलंदाज आहे जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हा चेंडू डावेस्टीच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा आहे दरम्यान आपण पाहतोय. धाबलक एकडे पुढे जाईल. हा चेंडू सुरेख. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव असेल. धाबलक धावसंख्या हो चेंडू हवेत होता. परत एकदा चेंडू डॉट. आणि इथे काय षटकार. ओके षटकार आलाय. सर षटक संपलंय का? टोटल स्कोर 24. माफ करा 25 धावा आहेत. बरोबर ना सर? 25 धावा आहेत. एकूण षटकं संपली गेली. दोन षटकामध्ये 25 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. चेंडू डावेस्टीच्या बारा असेल. व्हाईट बॉल. धाबलक एकीने पुढे जाईल. धाबलक धावा संख्या 20 आणि द षटकार. धाबलक वाढला जाईल. संघाची धावसंख्या 32. 1 बाद 32.
आणि व्हॉट अ कॅच, नाईस कॉट, ब्रिलियंट कॉट आणि फलंदाज बाद. एक सुरेख झेल आपण पाहिलाय या ठिकाणी, अगदी जो घेतला गेलाय, जो अमोल पाटील यांनी जो घेतला, माफ करा, आश्रमने या दरम्यान अगदी झेल घेतलेला आपल्याला पाहायला मिळालाय. अमोल पाटील अगदी लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण करत आहेत. अभय नवीन फलंदाज आलाय, तो खूप मोठा आक्रमक चौकार आलाय आणि या चौकाराच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचेल. तो आता 36, अजून 2 चेंडू टाकायचे बाकी आहेत. फलंदाज माऊली आणि इथे क्षेत्ररक्षण लाजवाब आणि अभय वा. थँक्यू. डीजे वाल्यांना विनंती असेल थोडा बेस कमी वाजवा, आमचे महेश सर जे आहेत थोडेसे व्हायब्रेट होत आहेत, बरोबर ना सर? म्युझिकमध्ये इतकी मोठी ताकद आहे की आनंदी माणूस दुःखी होऊ शकतो आणि दुःखी माणूस आनंदी होऊ शकतो, ती ताकद या म्युझिकमध्ये असते. हा चेंडू अगदी पॉईंटच्या दिशेने खेळलाय, धावबाची संधी असेल आणि इथे क्षेत्ररक्षण लाजवाब, एक सिंगल येईल. विकी लाजवाब. स्वप्नील आपण पाहतो एक सर्व प्रकारचे अगदी एक धाव घेताना पाहायला मिळालाय. 3 षटकं संपलीत, 37 धावा आहेत, 3 फलंदाज बाद आहे. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत, 36 बनवायच्या 84. 14च्या सरासरीने इथून पुढे धावफलक बनवायचा. कॅन्टीनच्या इकडे तेजस, तेजस चरवड, कॅन्टीनच्या इथे, कॅन्टीनच्या इथं. फलंदाज गोलंदाजी मार्कवरती ऋषभ. तेजस चरवड जेल, फलंदाज बाद. जे डीजे वाले मेरा गाना तो बजा, वो डीजे वाले मेरा गाना तो बजा, गाना बजाएगा तो आएगा मजा, गाना बजाएगा तो आएगा मजा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. बल्लेबाज का नाम, इथे हा चेंडू डॉट असेल. अरे फलंदाजांची नावं कळू द्या एकदा. इथे क्षेत्ररक्षण सुरेख असेल. कोणी नाव सांगतं का? नाव जे स्ट्राईकला खेळत आहेत. रोहित. रोहित आपण पाहतो इथे फलंदाजी मार्कवरती आहेत. हा चेंडू वाईड आलाय. धाबला धावसंख्या एक सिंगल आणि टोटल स्कोर जो आहे तो 40, अजून 2 चेंडू यायचे बाकी आहेत. 4 बाद 40, 14 षटक चालू असताना. आणि इथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षण लाजवाब. डायरेक्ट हिट होताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला, परंतु इथं फलंदाज सुरक्षित असेल. रोहित आणि स्वप्नील ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. ऋषभ खैरे जो इथे गोलंदाजी करतोय. 4 बाद 40 धावा आहेत. 14 षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना. समीकरण एकदा आपण पाहू. राहिले चेंडू शिल्लक 31, बनवायच्यात 81 धावा. षटक क्रमांक संपला जाईल 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 40 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आणि मैदान क्रमांक 1 वरती हा सामना धरून एकूण 4 सामने होणार आहेत. 4 कॅमेरेज आहेत. मैदान क्रमांक 1 वरती 2, मैदान क्रमांक 2 वरती 2 कॅमेरे, असे 4 कॅमेरे आपण पाहतोय या ठिकाणी जे वापरले जातात. हा चेंडू डॉट. 4 बाद 40 धावा. 4.1 षटकात हा चेंडू डॉट. आणि ते
षटकार चेरन. धापलक 46. थँक्यू. 4/46. परत एकदा पॅकेट. फिर से एक बार चेहरा. थँक्यू. धावलकवर धावसंख्या 52. 52. हा चेंडू डॉट असेल. बॅकफुटला सारखं चेंडू खेळून करण्याचा प्रयत्न केला गेला होता. अमोल आपण पाहतोय गोलंदाजी मार्क करती, परंतु इथे धाव घेतली जाईल का? आणि इथे पहा थोडंसं दुर्लक्षित झालं क्षेत्ररक्षकांचं. त्या दरम्यान एक सिंगल आली. धावफलकावरती धावा संख्या 5. षटकांच्या समाप्तीनंतर 53 धावा. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते आता 24 आणि बनवायच्यात 68 धावा. 17च्या सरासरीने इथून पुढे धावफलक बनवायचा आहे. 17ची सरासरी राखायची. आणि 17 अंकाचं एक महत्त्व निश्चितप्रमाणे सांगेल. आज बालिका दिन सुद्धा आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी एक महिला होऊन गेली. टीम लाविले. ग्राउंड 1 वरच आहे मॅच. सॉरी फॉर द ट्रबल. लाविले. कॉमेंटेटर ग्राउंड 1 आणि ग्राउंड 2 चा बॅलन्स सांगा काय काय ते. ओके सर, लगेच. तेच बॅलन्स म्हणजे ते स्कोर सांगा. ग्राउंड 1 ग्राउंड 2. ग्राउंड 1 वरती आहे इथे 4 लाविले. इकडेच आहे मॅच तुमची. नो बॉल. सहावं षटक चालू आहे. 4/55 धावा आणि इथे 5वा फलंदाज बाद. 5/55. थँक्यू डीजे. थँक्यू. इकडे स्कोर ग्राउंड क्रमांक 2 स्कोर आहे 68. लॉस ऑफ 5 विकेट्स. 5/68 धावा आहेत. शेवटचं षटक चालू आहे. शेवटच्या षटकातला एक चेंडू टाकायचा बाकी आहे. 5/68 धावा. पीजी ग्रुप फायटर्स या संघाच्या धावफलकावरती 68 धावा आहेत. आणि आता शेवटचा चेंडू विश्वनाथ आपण पाहतोय. हा चेंडू डॉट आणि एक डाव संपलाय. 68 धावा बनवल्या गेल्यात. पीजी ग्रुप फायटर्स संघाने 69 धावा ज्या बनवायच्या आहेत. 68 झालेला आहे. 69 बनवायचा आहे. साऊंड सेन्स स्मॅशर्स या संघाला 69 धावा ज्या बनवायच्या आहेत. हा मैदान क्रमांक 2 ची अपडेट आहे. 54 चेंडूमध्ये साऊंड सेन्स स्मॅशर्स यांच्यासाठी टार्गेट आहे 7.67च्या सरासरीने धावफलक बनवायचा आहे. तो 54 चेंडूमध्ये 69 धावा. इकडे मैदान क्रमांक 1 वरती आपण परत एकदा येऊ. 7वं षटक चालू. 56 धावा आहेत. पाच बाद 56 धावा आणि ते एक षटकार आलाय. धावफलक 62. समीकरण जे आहे उर्वरित चेंडू शिल्लक 15 बनवायचे 59. इथे चेंडू अडवलाय. 14 चेंडू 59. चांगलं क्षेत्ररक्षण या दरम्यान गोलंदाज अथर्व याचा या ठिकाणी आपण पाहतोय. चेंडू लॉंग ऑफला सीमारेषेच्या बाहेर षटकार चेहरान. 68. 13 चेंडू 53. सामना अजून संपलेला नाहीये. 13 चेंडू 53 या मैदानावरती. आणि तुमच्या टीमचे ओपनर कुठे आहेत? अशा प्रकारच्या लढाया या मैदानावरती नवीन नाहीये. राहू दे तिथे नंतर बघू. शेवटचे 12 चेंडू आणि 53 धावा. 12 चेंडू 53. सी ओव्हर आता आपल्याला पाहायला मिळेल. त्यासाठी असणारे 2 फलंदाज चला आणि सी ओव्हर कोणाकडे असेल? महेश सर. महेश सर 12 चेंडू 53 आहे पण इथे सी ओव्हर कोणासाठी असेल? साऊंड सेन्सचे ओपनर फिल्डिंग लावून झालेली आहे. तुमचे ओपनर कुठे आहेत? साऊंड सेन्सचे ओपनर. 12 चेंडू 53.
12 चेंडू 53 बनवायच्या आहेत. प्रवीण माने परत या तुम्ही माने साहेब. 68 झालेले आहेत, 53 अजून बनवायचे आहेत. 42 चेंडूत 68 झाल्यात, 12 चेंडूत 53 बनवायचे आहेत. आदित्य आणि मुकुंद पाटील आणि गोलंदाज रमेश डोणे आणि हा चेंडू डॉट जाताना पाहायला मिळालाय. आणि इथे मात्र आपण पाहतोय सूर्यप्रकाशचा फटका एक सिंगल येईल, धाबरक एकीने पुढे जाईल. धाबरक धावसंख्या 69. आज 5/69. 8वं षटक चालू असताना समीकरण जे आहे उर्वरित चेंडू शिल्लक राहिली 10 आणि 10 चेंडूमध्ये 52 धावा ज्या बनवायच्या आहेत. 10 चेंडू 52. इथे सूर्यप्रकाशचा चेंडू जो खेळला गेलाय, धाव घ्यायची की नाही, परंतु इथं एक धाव घेतली गेली. एक धावेल धाबलक एकीने पुढे जाईल. धाबलकवरती धावसंख्या एकूण जो धावफलक जो आहे तो 70. 51 बनवायचे आहेत. 120 ज्या बनवल्या गेल्यात, 121चा पाठलाग या दरम्यान जो चालू आहे. 9 चेंडू 51. हा चेंडू डावेष्टीच्या बाहेर व्हाईट बॉल. हा चेंडू पायावरती निश्चित प्रमाणात आपण पाहतो. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव असणार आहे. 8 चेंडूमध्ये अजूनही 50 धावा ज्या बनवायच्या आहेत. प्रत्येक चेंडूवरती इथून पुढे षटकार जरी मारले गेले तरी संघ खूप मोठे अडचणीत आहे. शेवटचे 7 चेंडू 50. 7 चेंडू 50. आणि आता शेवटच्या 6 चेंडूत 50. 6 चेंडूत 50. सी ओव्हरमध्ये ज्या धावा येणं गरजेचं होतं त्या धावा आल्या नाहीत. म्हणजे 12 चेंडूमध्ये ज्या काही 53 ज्या बनवायच्या होत्या, इथं फक्त 3 धावा इथं आपल्याला पाहायला मिळाल्यात सी ओव्हरमध्ये. गोलंदाज रमेश डोणे साहेबांचं मी कौतुक करेल. सूर्यप्रकाशची गोलंदाजी त्यांची पाहायला मिळाली. शेवटचं षटक गोलंदाज स्वतः महेश सर आहेत आणि इथे मात्र जेल झाला. गोलंदाज बाद. 5 चेंडू 50. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. विक्रम. 6/71 आहे आणि इथे षटकार. हेमंत दादा कुठं असतील तर ग्राउंड क्रमांक 1 वरती या दादा. हेमंत दादा ग्राउंड क्रमांक 1 वरती या. परत एकदा चेंडू डॉट. 2 चेंडू 44. फलंदाज बाद. 1 चेंडू 44. फलंदाज 7 लाविले बाद. 7 बाद 77 धावा आहेत. लाविले आणि भैरट पाटील आतमध्ये चला. लाविले भैरट पाटील. शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. लाविले आणि भैरट पाटील मला वाटतं ही टॉपरची लढत असेल आणि त्यातला जिंकणारा हा सरळ फायनलला जाऊन पोहोचणार आहे. त्यामुळे बोथ कॅप्टन्स पूर्णपणे तयारीत आहेत. लाविले आणि भैरट पाटील सुपर वॉरियर्स. यानंतरचा होणारा सामना आहे. चला योगेश. आणि हा सामना जिंकलाय 43 धावसंख्येने. अभिनंदन.
चला लाविले आणि बैरट पाटील कन्स्ट्रक्शन्स लाविले